मंडळी, तुम्ही वडापाव तर खाल्लेला आहे, पण कधी उलटा वडापाव खाल्लेला आहे का? तो आज आपण बघूया कसा बनवायचा आहे ते. खूप टेस्टी लागतो आणि भन्नाट असा लागतो मंडळी. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा. थोडी वेगळ्या प्रकारची. वडापाव तर आपण नेहमीच खातो. तुम्ही अशीसुद्धा रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि खाऊन बघा. ही रेसिपी घरच्या साहित्यात तयार होते. चला तर मंडळी, ही जरा हटके रेसिपी आपण कशी बनवायची ते बघूया. सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये बेसन पीठ घेऊया, म्हणजे चणा डाळीचं पीठ. या वाटीने मी 2 वाटे पीठ घेते आहे. 2 वाटे पीठ घेतलं आणि त्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया एकदा. आणि यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकूया. हे फक्त तर्रीवाला लाल तिखट आहे, बेडगी मिरचीचं. मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण यामध्ये पाणी टाकून छान असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप असं पातळसुद्धा करायचं नाही आणि घट्टसुद्धा करायचं नाही. अजून थोडंसं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. थोडं थोडं पाणी करून आपण हे छानसं बॅटर भिजवून घेऊया. भज्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे घट्ट भिजवायचं आहे. अजून थोडं पाणी घातलेलं आहे मी आणि पाहू शकता तुम्ही, खूप असं पातळ नाही मी केलं. असं गोल फिरवायचं आहे आपल्याला, म्हणजे गुठळी राहत नाही यामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा भिजवू शकता, तुम्हाला हाताने भिजवायचं असेल तर. आता यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी घालूया. खूप घट्ट झालेलं आहे आणि आता मी चमच्याने मिक्स करून घेते आहे हे. अशा प्रकारे आपण थोडंसं घट्टच ठेवू. आपल्याला भिजत टाकायचं आहे, त्यामुळे खूप पातळ करू नका, नाही तर त्याला पाणी सुटेल. अजून थोडंसं घातलेलं आहे पाणी आणि छान असं मिक्स करून घेऊ आपण हे. आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही. चमच्याने दाखवते तुम्हाला. आता आपण हे भिजून साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण चटणी बनवूया आपल्या उलट्या वडापावमध्ये टाकण्यासाठी. कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकूया आपण थोडीशी मोहरी, जिरं टाकायचं आहे थोडंसं आणि हिरवी सोप टाकायची आहे. त्याने खूप अशी छान चव येते याला. तेलामध्ये छान अशी फुललेली आहे सोप आणि जिरं. आता आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं थोडंसं वाटण बनवलेलं आहे, ते यामध्ये टाकलेलं आहे. 2 चमचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. छान असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया. याचं कच्चेपणा आपल्याला घालवायचं आहे. आता पाहू शकता तुम्ही, छान असं हे मिक्स झालेलं आहे तेलामध्ये. आता आपण टाकूया उकडलेला बटाटा. 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे मी, मध्यम आकाराचे. उकळून कुस्करून घेतलेले आहे. आता त्यामध्ये टाकूया थोडंसं हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे चटणी यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायची आहे. लो फ्लेमवर आपण हे मिश्रण बनवून घेऊया. आपण जे वाटण टाकलं आहे हिरवी मिरचीचं आणि आल्याचं, ते खूप छान चव येते. यामुळे एकदम भन्नाट अशी टेस्ट लागते. तुम्ही पाहू शकता आपली ही आता चटणी तयार झालेली आहे. थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊया. आधी कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करूया. तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा कोथिंबीर घालू शकता, खूप छान लागते. आता गॅस बंद केला तरी चालेल. आता आपण एका डिशमध्ये ही काढून घेऊया चटणी आपली तयार झालेली. हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण दुसरी एक चटणी बनवून घेऊया, जी वडापावच्या गाड्यावर मिळते ती. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे, छोटी 1 वाटी भाजून सालं काढून, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे लाल तिखट, म्हणजे हे तिखट नाही आहे, फक्त लाल कलरसाठी आहे. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे कोरडंच असं आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वडापावच्या गाड्यावर अशी चटणी मिळते, खूप छान लागते ही. आपण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा 1 नंबर लागते. आता एका वाटीमध्ये आपण काढून ही साईडला ठेवून देऊया. ही टेस्टी चटणी आपली तयार झालेली आहे. तोपर्यंत आपलं बेसनाचं मिश्रणसुद्धा छान असं भिजलं गेलेलं आहे. थोडंसं घट्ट वाटते आहे मला. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. त्याआधी चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि त्यावरती आपण पाणी टाकूया. खूप जास्त टाकू नका. आणि आता मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि इकडे साईडला तेलसुद्धा ठेवायचं आहे आपल्याला गरम करायला पाव तळण्यासाठी. पाहू शकता अशा पद्धतीने मी बॅटर तयार केलेलं आहे. आता पाव घेतलेले आहे, मधून असे कट करायचे आहे आपल्याला. दोन्हीही वेगळे नाही करायचे, असे त्याला चिटकून ठेवायचं एका साईडनं. ही पुदिन्याची हिरवी चटणी आहे, एका साईडनं आपण लावणार आहोत. हिची रेसिपी चॅनलवर मी शेअर केलेली आहे. आणि दुसऱ्या साईडनं आता आपण जी चटणी बनवलेली आहे, कोरडी चटणी, ती टाकायची आहे. अशा प्रकारे खूप छान चव लागते या उलट्या वडापावची. आणि मध्ये आपण जे बटाट्याची चटणी बनवलेली आहे ती टाकायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भरू शकता यामध्ये. आणि छान असं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे आणि लगेच आपण जे मिश्रण भिजवलेलं आहे बेसनाचं, त्यामध्ये असं डुबवायचं आहे आणि मस्त असं तेलामध्ये
तळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे। खूपही गरम नको तेल आपल्याला। आणि थोडंसं वरती आल्यानंतरच आपल्याला हा उलटा वडापाव पलटी करायचा आहे। खूप छान लागतो मंडळी, तुम्हीसुद्धा असा उलटा वडापाव करून बघा। थोडं वेगळ्या प्रकारचा वडापाव तर आपण नेहमीच खातो। आता पलटी केलेला आहे आणि मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण मस्त हे तळून घेऊया लो फ्लेमवर। पुन्हा एकदा आपण पलटी करून घेऊया। या साईडने थोडासा कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला। आणि पाहू शकाल छान असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याला। आता आपण वडापाव वरती काढून घेऊया। आपला खूप छान असा भन्नाट लागणारा आपला उलटा वडापाव तयार झालेला आहे मंडळी। एका टिश्यूवरती मी काढून घेते। लगेच आता आपण एका प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेऊया। अशा पद्धतीने आपले हे उलटे वडापाव तयार झालेले आहे। सोबतच 2 चटण्या आणि मस्त तळलेली मिरची, एक नंबर लागते मंडळी। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने उलटा वडापाव तयार करून बघा। आणि तुम्हालाही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि मंडळी माझी रेसिपी आवडत असेल तर रेसिपी शेअरसुद्धा करा। आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त टेस्टी रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।